नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता रायाला तो इन्स्पेक्टर ऑफिसर जो असतो ना, तो चॅलेंज देऊ लागतो. हे बघ, तू जे केलंय ना काम, त्यानंतर तुला कोणीही पोलीस ऑफिसर बनवू शकत नाही. चॅलेंज आहे माझं, चल. त्यावर लगेच आता रायाम लागतो, बासा ऐकून घेतोय म्हणून काय बी बोलायचं नाही. त्यावर लगेच आता मंजिरी समोर येते. सर, आम्ही तुमच्या वर्दीचा मान राखतोय म्हणून तुम्ही दुसऱ्यांचा अपमान कराल असं होणार नाही. माझा राया पोलीस ऑफिसर बनू शकतो, तेवढी जिद्द आहे त्यात आणि माझा पूर्णपणे विश्वास आहे. त्यावर लगेच आता तो पोलीस ऑफिसर हसू लागतो. वाह मॅडम, तुमच्या विश्वासाची ना दाद द्यायला पाहिजे. या विशाल भोसलेवरती अजून विश्वास नाही होऊ शकत तो पोलीस ऑफिसर. मी सांगतोय ना, याला आता पुन्हा ती संधी भेटणारच नाही. पण ठीक आहे, मी ओपन चॅलेंज देतो, बनून दाखवा याला पोलीस ऑफिसर्स. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, होणार. माझा राया त्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण करणार. प्रत्येक माणसाची वेळ बदलते. त्यावर लगेच आता ते पोलीस ऑफिसर्स म्हणू लागतात, मॅडम वेळ बदलते हो, पण याची वेळ आता वाईट चालू आहे हे तुम्हाला माहिती नाही का? असे म्हणताच तो ऑफिसर हसू लागतो. आता रायाला खूपच राग येतो. तेव्हा राया पटकन त्याची कॉलर पकडतो. नीट बोलायचा, शब्द नीट जपून वापरायचे. आणि माझी मिसफायर बोलली ना, मी पोलीस ऑफिसर होणार, मग मी नक्कीच पोलीस ऑफिसर होणार, एवढं लक्षात ठेवायचं. आणि पुन्हा जर माझ्या मिसफायरच्या वाटेला गेला ना, तर या विशाल भोसलेची गाठ एवढं लक्षात ठेव. त्यावर लगेच आता तेवढ्यात इंद्रायणी मॅडम तिकडे आलेले असतात. दोघांची झटापट चालू असते. आता लगेच तो पोलीस ऑफिसर रायावरती हात उगारणार. तेच आता इंद्रायणी ओरडते, थांबा, काय चालू आहे तुम्हा दोघांचं? विशाल, हे सगळं काय चालू आहे? तेव्हा लगेच राया लागतो, मॅडम हे ऑफिसर्स मंजिरी, मिसफायर आणि गार्गीला नको नको ते बोलत होते, म्हणून माझा राग चढला आणि म्हणून हात उचलला गेला. त्यावर लगेच आता इंद्रायणी म्हणू लागते, काय गार्गीबद्दल अशी बोलण्याची हिंमत कशी झाली ऑफिसर्स तुमची? त्यावर लगेच आता ते इन्स्पेक्टर म्हणू लागतात, मॅडम चुकलं, गार्गी तुमची मुलगी हे आम्हाला माहिती नव्हतं. त्यावर लगेच आता इंद्रायणी म्हणू लागते, बास, मला आता काही बोलायचं नाही. माझ्या गार्गीबद्दल जर कोणी बोललं ना, तर मी ऐकून घेणार नाही. गेट आऊट, लगेच निघायचं इकडनं. आता मात्र ते ऑफिसर्स तिकडनं निघून गेलेले असतात. त्याच वेळेस आता इंद्रायणी हसतच रायाकडे बघते. मग विशाल भोसले, काय चॅलेंज दिलं तू? नाही, ओपन चॅलेंज देत होता ना, काय तर म्हणे माझ्या मिसफायरचा शब्द आहे आणि तो तू पूर्ण करणार. असं काय करून दाखवणार आहे तू, ज्यामुळे तू पोलीस ऑफिसर होऊ शकतो? सांग ना. त्यावर राया म्हणू लागतो, मॅडम माझ्या मिसफायरसाठी मी काय बी करू शकतो. आणि रायाचा सबूत म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेख. मिसफायरचं स्वप्न आहे, तिची इच्छा आहे मी पोलीस ऑफिसर व्हावं, आणि मी माझ्या मिसफायरसाठी तिचं स्वप्न, माझं स्वप्न नक्कीच पूर्ण करणार. त्यावर इंद्रायणी हसतच म्हणू लागते, हो, म्हणजे अजूनही तुला आशा आहे, तू पोलीस ऑफिसर बनू शकतो? शक्य नाही आहे ते विशाल भोसले, ती संधी तू गमावली. आता पुन्हा तुला ती संधी नाही भेटणार. त्यावर रायम लागतो, मॅडम का नाही भेटू शकत? मी जे केलं ते कशासाठी आणि का केलं हे सगळ्यांना माहिती, त्यामुळे नक्कीच मला संधी मिळणार, बघाच तुम्ही. त्यावर हसतच इंद्रायणी म्हणू लागते, सांगितलं ना, तुला संधी भेटणार नाही आणि तू पोलीस ऑफिसर बनू शकत नाही. मंजिरीला जरा राग येतो. त्याच वेळेस तिथे घोरपडे आलेले असतो. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, मॅडम बनणार, राया पोलीस ऑफिसर बनणार, कारण सरकारचे नियम मलाही माहिती. रायाने सरकारच्या मिशनसाठी सिक्रेट मिशनमध्ये काम केलंय. रायाने चोख कामगिरी पार पाडली, म्हणून सरकार त्याला एक संधी नक्कीच देणार. त्यामुळे राया, तू काळजी करू नको, तुला एक संधी नक्कीच भेटणार. हा जय तुझ्यासोबत आहे, तू पोलीस ऑफिसर बनच आता. आता मात्र राया मंजिरीला खूपच आनंद होतो, कारण जयने त्याची साथ दिलेली असते. इंद्रायणीला राग येतो. तर त्यानंतर इथे आता संध्याकाळची वेळ झालेली असते. आता मात्र रायाला परमिशन लेटर भेटलेलं असतं. राया आनंदाच्या भरात आता मिसफायरकडे येतो आणि तिला ते लेटर दाखवू लागतो. मिसफायर, बघ, मला परमिशन भेटली, मला एक संधी दिली मिसफायर. आता मी मन लावून या परीक्षा देणार, एक्झाम देणार, ट्रेनिंग देणार आणि मग मी पोलीस ऑफिसर बनून दाखवणार मिसफायर, आपलं स्वप्न पूर्ण होणार. असे म्हणताच राया मिसफायरला घट्ट मिठी मारतो. मंजिरीलाही खूप आनंद झालेला असतो. त्याच वेळेस आता बाहेर गार्गी मात्र आपल्या पिंगूबरोबर खेळत असते. तिचं लक्ष आता रूममध्ये असणाऱ्या मंजिरी आणि रायाकडे जातं. रायाने मिसफायरला घट्ट मिठी मारलेली असते. आता मात्र लगेच गार्गीला खूपच वाईट वाटतं. तेव्हा गार्गी म्हणू लागते, पिंगू, हा कोण मास्टर आहे आणि तो माझ्या मंजिरी आंटीला मिठी का मारतोय? नाही नाही नाही, ही मंजिरी आंटी माझी आहे, तिला फक्त मीच मिठी मारणार.
नाही नाही नाही, मला काहीतरी करावं लागेल. असा कसा आलाय तू आपल्या घरात? नाही नाही नाही, माझ्या मंजिरी आंटीला घेऊन तर जाणार नाही ना? असे असंख्य प्रश्न गार्गीसमोर उभे असतात. त्याच वेळेस आता शशिकला मात्र या गार्गीकडे बघत असते. शशिकलाला तर एक क्लू भेटलेला असतो. तिला खूपच आनंद होतो. अरे बापरे, राया मंजिरीला एकत्र बघताच या गार्गीचा जीव थोडा थोडा होतोय. हिला त्रास होतोय. या संधीचं सोनं करायला पाहिजे, म्हणजे ही ब्यात एकदम इकडची कायमची घालवता येईल. त्यावर लगेच आता शशिकला गार्गीजवळ येते आणि मला लागते, गार्गी बेटा काय झालं, तू का रडतेस? तेव्हा गार्गी मला लागते, आंटी बघा ना, तो कोण आलाय? तो माझ्या मंजिरी आंटीला मिठी का मारतोय? मंजिरी आंटी फक्त माझी आहे, तू असं नाही करू शकत. तेव्हा शशिकला मनोमनी म्हणू लागते, अरे बापरे, राया मंजिरी एकत्र बघताच हिला त्रास होतोय. आता मी याचाच फायदा घेणार. आता बघच हिची कशी जिरवते. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, तो अगं तो तुझ्या मंजिरी आंटीचा राजकुमार आहे. तो तुला घ्यायला आलाय. तो आता तिला दूर लांब घेऊन जाणार, असं अलगत मिठीत उचलून. आता मंजिरी आंटी तुझ्याजवळ नाही राहणार, ती तिच्या राजकुमारासंग जाणार. आता मात्र गार्गी रडू लागते, काय? नाही 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 नाही, मंजिरी आंटी फक्त माझी आहे. तिला असं कोणी घेऊन जाऊ शकत नाही. मी जाऊच देणार नाही. मी ना त्याला लय मारेल. त्यावर शशिकला म्हणू लागते, गार्गी तू असं नाही करू शकत. अगं तिचा राजकुमार आहे तो, तिला जावंच लागेल. त्यावर गार्गी बोलू लागते, नाही नाही नाही, मी असं होऊच देणार नाही. मी त्याला लय मारणार आहे. असे म्हणताच गार्गी पटकन आतमध्ये निघालेली असते. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, ए थांब, अगं खरंच मारतेस की काय? या पोरीचं पण ना एक विचित्रच वागणं आहे. पण जाऊ दे, आता जर हिने रायावरती वार केला तर मग या सगळ्याचा बाऊ आपल्याला नक्कीच करता येईल. आणि या संधीचं सोनं ही शशिकला करणारच. आता बघ, राया मंजिरीला मी एकत्र आणते आणि हिला कसा त्रास करते ते. असे म्हणतात शशिकलाही धावतच रूममध्ये निघालेली असते. तर आता मंजिरी रायाला म्हणत असते, राया अरे सोड की आता मिठीतनं. अरे किती वेळ झालाय, किती आनंद झालाय तुला. त्याच वेळेस पाठीमागनं गार्गी येते आणि जोर जोरात आता तिच्या हातात जे लाकूड असतं ना, त्याने रायाच्या पाठीवरती वार करू लागते. आता मात्र राया तसाच शांतपणे उभा असतो. तेव्हा मंजिरी लागते, राया अरे सोड ना, मला काय करतोय तू? ती मारते तुला. त्यावर राया म्हणू लागतो, मिसवायर मारू दे. आत्ता जर गार्गीने माझा चेहरा बघितला तर मग खूप मोठा अनर्थ घडेल. त्यामुळे मी मार खातो मिसवायर, तू थांब. त्यावर लगेच पाठीमागनं शशिकला येते. ए वेडाबाई, अगं मारून टाकतेस की काय त्याला? सोड ना, जाऊ दे ना त्याला. त्यावर लगेच गार्गी म्हणू लागते, नाही आज मी याला सोडणार नाहीये. याला खूप मारणार आहे. माझ्या मंजिरी आंटीपासून दूर राहायचं लक्षात ठेव. असे म्हणत आता जोरजोरात गार्गी रायाच्या पाठीवरती वार करत असते. त्याच वेळेस शशिकला तिच्या हातातलं लाकूड पकडते. ए बाई, कळत नाही तुला? उगच आपली मनमानी करत असते. तेवढ्यात राया मात्र तिकडनं पटकन पळ काढतो आणि रूमच्या बाहेर निघून जातो. आता मात्र मंजिरी तिकडे आलेली असते. मंजिरी पटकन आता गार्गीच्या हातनं ते लाकूड ओढते. गार्गी असं करू नये, तुला किती वेळा सांगितलंय, मारायचं नाही असं कुणाला. हे बघ असं वागायचं नसतं. तेव्हा गार्गी म्हणू लागते, मंजिरी आंटी तो तुझा राजकुमार आहे ना, तो तुला घेऊन जाणार आहे का? मी तुला जाऊ देणार नाही आहे मंजिरी आंटी, तू माझीच आहे. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काय तुम्हाला घेऊन जाणे कोणी सांगितलं? त्यावर लगेच आता गार्गी शशिकलाकडे बोट करते, याच काकूने सांगितलं. त्यावर लगेच मंजिरी लागते, काकू अगं का असं वागतेस तू? तिला त्रास होईल असं वागून तुला काय भेटतं काकू? प्लीज काकू मी हात जोडते, असं काही करू नको. त्यावर शशिकला म्हणू लागते, बाई मी जे केलं ना ते अगदी योग्यच आहे, त्यात चुकीचं काही नाही आहे. ही पोरगी नाटकं करते बघ, बघतेस ना, पेढा खाऊन आपल्याला एडात काढण्याचा प्रयत्न करते. अगं वेडी बिडी नाही आहे, समधी नाटकं चालू हिची. आता बघितलं, राया आणि मंजिरी एकत्र आला ना तुम्ही दोघं, मग तिला कसा त्रास व्हायला लागला. लगेच बरी लाकूड घेऊन रायाला मारायला आली. एवढं बरं तिचं डोकं चाललं. काल पण पोलिसांना फोन केला, तिला पोलिसांचा नंबर कुठून माहीत झाला, पोलिसांना बोलावून कसं घेतलं. त्यामुळे मंजिरी अजूनही सांगते, या पोरीपासनं दूर राहा, नाहीतर आपल्या जीवाला कधी ही पोरगी धोका निर्माण करेल ना, सांगताच येणार नाही. उद्या एखाद्या गाडीखाली जाईल, ॲम्ब्युलन्सवाल्यांना फोन करेल आणि मग आपल्या दोघींचं नाव सांगेल आणि मग आपण दोघी जाऊ जेलमध्ये खडी फोडायला. तिच्या आईच्या मनासारखं होईल ना, हे असंच हवं यांना. त्यावर लगेच मंजिरी लागते, हात जोडते, काकू मी तुझ्यासमोर हात जोडते, पाया पडते, थांबव हे सगळं माझ्यासाठी तरी हे थांबव. अगं गप्प बैस ना गं काकू, किती बडबड करते तू. अगं जरा बघ तिच्याकडे, घाबरते तू तुझ्या या भांडणाला. काकू आता पुरे झाला, मॅडम येण्याची वेळ झाली. आता जर गार्गीची अशी अवस्था त्यांनी बघितली तर अवघड होईल, त्यामुळे बंद कर हे सगळं. त्यावर शशिकला म्हणू लागते, मॅडम येऊ दे नाहीतर फॅडम येऊ दे, मी नाही घाबरत कोणाला, जाऊन सांग तुझ्या मॅडमला. आणि मंजिरी
तुम्हाला दरवेळेस तुझ्यासाठी हे सगळं करते, तुझ्यासाठी थांब, माझ्यासाठी थांब म्हणून थांबवत असते. पण एक गोष्ट लक्षात ठेव मंजिरी, आता मी थांबणार नाही आहे. आणि हिला सांभाळ, हिच्यासाठी असं करू नको, तसं करू नको, असं काही ऐकून घेणार नाही मी या कार्टीचं. नाटकं करते वेडी नाही तर, असे म्हणत शशिकला तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस मंजिरी म्हणते, गार्गी बाळा शांत हो. तो राजकुमार मला घेऊन जाणार नाही, मी तुझीच आहे की नाही, चल बरं पटकन झोप. आता मंजिरीने गार्गीला झोपवलेलं असतं, तर इकडे राया आपल्या रूममध्ये विचार करत असतो. त्याच वेळेस आता लगेच तिकडे मंजिरी येते. राया, तू बरा आहेस ना? तुला जास्त फार काही लागलं नाही ना? त्यावर लगेच राया म्हणू लागतो, नाही मिस फायर, मी ठीक आहे, पण मला लय टेन्शन आलं ग गार्गीचं. तिच्या मनाची जी काही अवस्था झाली ना, ती मला आता बघवत नाही आहे ग. त्यावर मंजिरी लागते, राया तू टेन्शन घेऊ नको, गार्गी लवकरात लवकर बरी होईल. आता थोड्याच दिवसांचा प्रश्न उरलाय रे, त्यामुळे बघ गार्गीची ही मनाची अवस्था नक्कीच बरी होणार. पण तुझं काय आहे? तुझा अभ्यास सुरू झाला की नाही? त्यावर राया लागतो, मिस फायर अभ्यास हे काय आता सुरूच करायचं आहे, लगेच लागतो. त्यावर मंजिरी म्हणू लागते, ऑल द बेस्ट. आता तू चांगला मन लावून अभ्यास कर, चांगले मार्क्स पाड, ट्रेनिंगमध्ये अगदी छान अशी प्रशिक्षण दे, म्हणजे तू पोलीस ऑफिसर होणार. त्यावर राय लागतो, मिस फायर ऑल द बेस्ट फक्त असं लांबनच दिले का? नाही म्हणजे एखादी मिठी मारून नाही देत का? त्यावर मंजिरी म्हणू लागते, विशाल भोसले स्वप्न पूर्ण करायचे ना, मग लागा लगेच अभ्यासाला. लगेच आता राया पटकन पुस्तकं घेतो आणि टेबलवरती बसून तिथे अभ्यास करू लागतो. तेव्हा मंजिरी लागते, राया तुला जर काही हवं असेल तर मला सांगा, मी आणून देईल. आता रायाचा अभ्यास सुरू असतो. मिस बाहेर त्याला चहा आणून दे, पाणी आणून दे, त्याची खूप काळजी घेत असते. असाच रायाचा अभ्यास अगदी जोमात सुरू असतानाच रायाने आता ट्रेनिंगही सुरू केलेलं असतं. घरातच आता सगळे साहित्य आणून व्यायामाला सुरुवात झालेली असते. आता राया मात्र पुशअप करत असतानाच आता गार्गी रायाच्या रूमच्या दरवाजाजवळ आलेली असते. दरवाजाचा मध्ये येताच आता गार्गी रायाकडे बघू लागते. राया मात्र मस्त असा व्यायाम करत असतो, पुशअप करत असतो. आता हे सगळं बघून गार्गीच्या डोक्यात मात्र पाठीमागचे क्षण आठवू लागतात, जेव्हा विशाल भोसले हे सगळे प्रशिक्षण पूर्ण करत असतो. त्यावेळेचे क्षण आता गार्गीला आठवू लागतात. गार्गी मात्र या रायाकडे एकटक बघू लागते. तर त्यानंतर आता रायाचा अभ्यास पूर्ण झालेला असतो. म्हणून आता दुसऱ्या दिवसाची सकाळ होताच मंजिरीने रायाचा इंटरव्ह्यू घ्यायचं ठरवलेलं असतं. तेव्हा मंजिरी लागते, चला मला रायाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. खोटा इंटरव्ह्यू आहे, पण काय प्रश्न विचारू मी? नाही मला प्रश्न विचारावेच लागतील, तेव्हा कुठे रायाची तयारी होईल. त्याच वेळेस आता राया येतो. एक्सक्यूज मी मॅडम, मी आता येऊ का? आता मंजिरी मात्र रायाकडे बघू लागते. तेव्हा राया हळूच म्हणू लागतो, मिस फायर इंटरव्ह्यू घ्यायला आली ना तू माझा? मग मी इंटरव्ह्यूसाठी येतोय ना, म्हणून हे सगळं विचारतोय. तेव्हा मंजिरी लागते, यस हॅव अ सीट. आता राया लगेच तिथे खुर्चीवरती बसतो. तेव्हा मंजिरी लागते, विशाल भोसले तुम्हाला पोलीस ऑफिसर बनायचे नाही म्हणजे हे तुमचं स्वप्न होतं, पण मध्ये खूप काही घडून गेलं. त्यानंतर तुमचं स्वप्न हे तुटलं गेलं, पण पुन्हा तुम्हाला पोलीस ऑफिसर बनण्याची उमेद का जागी झाली नाही? म्हणजे लवकरात लवकर माझ्या प्रश्नाचं उत्तर मला हवं आहे. त्यावर राया लागतो, मॅडम माझं हे स्वप्न होतं, ही इच्छा होतीच आणि ती मनात कायम राहणार आहे. पण आता माझ्याबरोबर इतरांचंही ते स्वप्न झाले आणि मला माझं स्वप्न नाही तर इतरांचं स्वप्न पूर्ण करायचे, म्हणून मी हा निर्णय घेतलाय. त्यावर लगेच मंजिरी लागते, पण तुम्ही पोलीस फोर्सच का निवडली? फौजीमध्ये तुम्ही जाऊ शकता ना? त्यावर राया लागतो, नाही मला पोलीस फोर्स मध्येच प्रशिक्षण द्यायचे, ते माझं स्वप्न होतं आणि ते मला पूर्ण करायचे. त्यावर मंजिरी मनाशीच मला लागते, चला आता इंटरव्ह्यू खूप झाला, जरा थोडीशी रायाची मजा घेऊया. बरं विशाल भोसले, तिसरा प्रश्न, जर नवरा बायकोचं भांडण झालं आणि नवरा अचानक बायकोला काही न सांगता तिकडनं सोडून गेला, तर बायकोने नवऱ्याला काय शिक्षा द्यावी? मला उत्तर हवंय. तेव्हा राया लागतो, मिस फायर हा कुठला प्रश्न? त्यावर मंजिरी मला लागते, कोण मिस फायर? मी कुठल्याही मिस फायरला ओळखत नाही, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय, सांगा लवकर विशाल भोसले. त्यावर लगेच आता मंजिरी रायाजवळ बसते. राया पटकन मिस फायरचा हात पकडतो. मिस फायर मला माफ कर ग, मी तुला न सांगता पंढरपूरवरनं निघून आलो, मला माफ कर ग मिस फायर, मी चुकलो, माझी चूक झाली खूप मोठी. मिस फायर तुला खूप भोगावं लागलंय, या रायाला माफ करशील ना तू? मंजिरी हसू लागते, राया अरे सोड माझा हात, काय करतोय तू?
अरे मी जरा मस्करी करत होते, चल असं काही नाही आहे, चल तू ट्रेनिंगला सुरुवात कर. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रायाचा अभ्यास झालेला असतो, ट्रेनिंग झालेलं असतं, पण आता रायाला लगेच अर्जंट उद्या सकाळीच सबमिशनसाठी बोलावलेलं असतं आणि उद्याच त्याची निवड केली जाणार असं घोरपडेने लेटरही आणलेलं असतं. त्याच वेळेस आता रायाला धक्काच बसतो. मिसफायर जय घोरपडे, उद्याच माझं सबमिशन होणार आहे, पण एवढी समधी माझी तयारी नाही आहे. त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया मग टेन्शन कशाला घेतोय, अजून अख्खी रात्र पडली, तू आत्ताच लाग तयारीला, तुझं सबमिशन नक्कीच उद्या पूर्ण होणार. रायने आता रात्रभर जागून या सबमिशनची तयारी केलेली असते. दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. आता सकाळी सकाळी गार्गी शशिकला जवळ येते. शशिकला आंटी, मला काहीतरी नवीन खेळ खेळायचा आहे, काय खेळू मी. आता मात्र लगेच शशिकलाचं लक्ष रायाच्या रूमकडे जातं. टेबलवरती सबमिशनचे खूप पेपर असतात जे रायाने पूर्ण केलेले असतात. शशिकला म्हणू लागते, थांब, मी तुला एक नवीन खेळ शिकवते, विमानाचा खेळ. विमानाचाच खेळ शिकवते या वेड्या पोरीला, असे म्हणतात. शशिकला ते पेपर घेऊन बाहेर येते. त्याचे भरपूर सारे विमान आता गार्गीला बनवून देते. आता मात्र गार्गी त्या विमानाबरोबर खेळत असते. तेवढ्यात आता एक विमान उडून आता रायाच्या रूममध्ये येतं. राया आता मेकअप करून निघालेलाच असतो. त्याच वेळेस ते विमान हातात घेताच रायाला धक्का बसतो, कारण ते साधंसुद्धा विमान नाही, तर जे ते पेपर असतात ना ते त्याच्या सबमिशनचेच असतात. आता राया ओरडतच बाहेर चाळी देतो, मिसफायर मिसफायर, हा काय वेडेपणा चालू आहे, माझे पेपर इथे आलेच कसे, माझ्या सबमिशनची वाट लागली आता. आता मात्र रायाची आलेली संधी परत जाईल का, मिसफायर काय करेल, राया हे सबमिशन पूर्ण करेल का, त्याला पोलीस ऑफिसर बनता येईल का, पुढे काय काय होणार आहे हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.